तर आज प्रशिकचा वाढदिवस आहे आणि प्रशिकच्या वाढदिवसानिमित्त मी आलेले आहे खरेदी करायला मार्केटला. तर सर्वात अगोदर मी केक आणि समोसाची ऑर्डर देऊन आलेली आहे आणि आता स्नॅक्सच्या दुकानातून स्नॅक्स घेऊन मी घरी चाललीच होती. तेवढ्यात माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला की मी तुझ्या घराजवळ पोहोचले आहे. तर तिला घेऊन आता मी चाललेले आहे घरी. तसं तर वाढदिवसाचा टायमिंग 6:30 ते 7 होता, पण मी तिला थोडंसं लवकर बोलवलं होतं कारण आजच्या वाढदिवसाचं डेकोरेशन तीच करणार होती. तर ही माझ्या फ्रेंडची मुलगी आहे आणि ही माझी फ्रेंड आहे स्वाती आणि हा तिचा मुलगा आहे. आणि आता आम्ही सगळेजण मिळून तिला थोडीशी हेल्प करणार आहोत डेकोरेशन करण्यासाठी. तुम्ही पाहू शकताय किती मस्ती मजा करत आम्ही डेकोरेशन करत आहोत ते. आणि फायनली आता पाहुणे यायला चालू झालेलं होतं, त्याच्यामुळे मी देखील तयारी करायला चाललेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं डेकोरेशन तिने केलेलं आहे. आणि पाहुणे आता आलेले आहेत. हा माझ्या फ्रेंडचा मुलगा आहे आणि ह्या माझ्या फ्रेंड्स आहे. ही आहे माझी आई, ही मोठी आई आणि ह्या माझ्या बहिणीच्या मुली, भावाच्या मुलं आणि प्रशिकचे काही फ्रेंड्स आहेत. तर ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यांना मी म्हटलं आता कॅमेराला बघून हाय करा म्हणून. आणि ही आहे मोठी मम्मी, तिलाही म्हटलं आई हाय कर म्हणून. तर तिने कधी कॅमेरा फेस केला नव्हता, तर ती लाजत होती. तर माझ्या हट्टेपायी तिने देखील हाय केलं. आणि तुम्ही पाहू शकता हे सगळे माझ्या बहिणीचे मुलं आणि भावाच्या मुली आहेत. आणि हे प्रशिकचे फ्रेंड्स, माझ्या फ्रेंडची मुलगी आणि माझी मुलगी आणि ही माझ्या फ्रेंड्सची मुलगी आहे. ती देखील माझ्या फ्रेंड्सच्या बहिणीची मुलगी, मुलगा आणि हा माझ्या फ्रेंड्सचा मुलगा. आणि ती व्हाईट ड्रेसवाली माझी फ्रेंड आहे. तिला खूप घाई झालेली घरी जायची, तर तिला म्हटलं तू हाय नको बाय कर आणि घरी जा म्हणून. आणि जिची काहीच अपेक्षा नव्हती की ती येईल की नाही म्हणून, पण फायनली ती माझी फ्रेंड देखील आलेली आहे. ह्या आहेत आमच्या समोरच्या भाभी. कॅमेरा ऑन दिसल्यावरती त्या घरी निघून चाललेल्या, तर त्यांना मी या म्हटलं. तर ही जी माझी फ्रेंड आहे ती आज येणार नव्हती कारण तिच्या बाळाचा देखील उद्या वाढदिवस आहे, त्याची तयारी तिने घरी काढलेली आहे. तर तिला वेळ नव्हता, तरी पण ती वेळात वेळ काढून माझ्या शब्दाला मान ठेवून ती आलेली आहे वाढदिवसाला. आणि आता फायनली सगळे पाहुणे आलेले आहेत आणि आता प्रशिक केक कापायला मागत आहे. तर त्याला म्हटलं की अगोदर तुला आम्ही ओवाळणार, त्याच्यानंतर तू केक काप म्हणून. मुलांना वाढदिवस म्हणजे फक्त केक कटिंग असं वाटतं, त्यांना खूप मजा वाटते. आणि खरं तर बड्डे हा लहान मुलांसाठीच असतो, त्यांना खूप मजा येते. तर आता माझी मम्मी प्रशिकला ओवाळत आहे, त्याच्यानंतर मोठ्या मम्मीने देखील ओवाळलेला आहे. माझ्या फ्रेंडला बोलले होते तुम्हीही ओवाळा, पण त्या म्हटल्या नाही तुम्ही 4-5 जणी ओवाळून घ्या म्हणून. तर ह्या आहेत आमच्या समोरच्या बहिणी. त्यांना म्हटलं तुम्ही माझ्या वयाने मोठ्या आहात, तर तुम्हीच ओवाळा सर्वात अगोदर. तर त्या हसत होत्या आणि त्यांनी माहिती आहे की मी अशीच प्रकारे मस्करी करते म्हणून. तर त्यांनी प्रशिकला छान छान अशा शुभेच्छा दिल्या. आणि त्याच्यानंतर आमच्या समोरच्या भाभींनी देखील प्रशिकला ओवाळलेला आहे. त्याच्यानंतर मी प्रशिकला ओवाळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आता केक कट करणार आहोत. तर प्रशिकला यावर्षी स्केटिंगचं भूत चढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना आम्ही स्केटिंग केक आणलेला आहे त्याच्यासाठी. आणि त्याला गिफ्ट देखील स्केटिंगच आणलेला आहे. त्याला माहीत नाही की त्याच्या केकची डिझाईन स्केटिंगची आहे म्हणून. जसा हवा होता तसा डिझाईन मला मिळाला नाही, पण हरकत नाही, जो आहे तो पण छान आहे. तर तुम्ही पाहू शकताय हा आहे प्रशिकच्या वाढदिवसाचा केक. तर तो आज 8 वर्षाचा झालेला आहे आणि 3rd स्टँडर्डला गेलेला आहे तो. आम्ही मेणबत्ती विझवत नाहीत, त्याच्यामुळे प्रशिकला मेणबत्ती फुकायला मी देणार नाही आहे, डायरेक्ट केक कट करणार आहोत आम्ही. तर माझ्या फ्रेंड्सची जी मुलगी आहे तिचा उद्या वाढदिवस आहे, तिला घेऊन आता आम्ही केक कट करणार आहोत. आणि फायनली केक कट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय सगळे मुलं किती खुश आहेत ते आणि किती छान प्रकारे सगळेजण सेलिब्रेशन करत आहेत ते. तर मी माझ्या फ्रेंड्स लोकांना अगोदरच सांगितलेलं की प्रशिकला जास्त केक भरू नका, तो आजारी पडेल. कोणालाच जास्त केक भरवायचा नाही, कारण केक जास्त खाल्ल्यामुळे पोटात उचमळल्यासारखं होतं आणि जेवणही जात नाही. तर मी जो एक बाईट कट करून ठेवला होता, तर तोच सगळेजण घेऊन प्रशिकला देत आहेत आणि सगळ्यांनी माझं ऐकलं देखील. नाहीतर खूप सगळेजण हट्ट करतात की आम्हाला केक चारताना फोटो काढायचा आहे म्हणून. आपण केक चारतो, पण जो खाणारा आहे त्याला प्रॉब्लेम होतात की एवढा सगळा केक खाऊन त्याला आजारी पडू शकतो किंवा त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जो एक तुकडा होता तोच सगळ्यांनी धरून फोटो क्लिक केला आणि तेवढाच केक प्रशिकला चारलेला आहे. तर फायनली सगळ्यांचा केक
चालतानाचा फोटोशूट झालेला आहे आणि आता मुलांना खाऊच्या प्लेट्स आम्ही देणार आहोत. मुलांना खाऊच्या प्लेट्स इकडं वाढतच होतो आणि इकडे प्रशिक त्याचे गिफ्ट सगळ्यांकडून जमा करत होता. सगळ्या घरामध्ये फिरून सगळ्यांकडून गिफ्ट जमा करत होता. कोणी कोणी काय काय आणले सगळ्यांना विचारून त्यांच्याकडून घेत होता. तो खूप खुश होता की त्याच्या बड्डेला यावेळेस खूप सारे लोक आलेले आहेत म्हणून. त्याच्या दादाने त्याला कॅडबरी आणली होती, दीदीने देखील कॅडबरी आणलेली होती आणि त्याच्या मावशींनी पैसे, गिफ्ट्स असं खूप काही त्याला दिलं होतं. तर ते घेऊन तो खूप खुश होता. तुम्ही बघू शकताय तो सगळ्यांना मागत फिरतोय की काय आणलंय ते द्या म्हणून. खूप बिंदास आहे प्रशिक. तर हे बघा माझ्या बहिणीचे मुलं कसे एन्जॉय करत आहेत आणि ही मम्मी सगळे मस्तपैकी बसून खात आहेत. छान असा बड्डे सगळ्यांनी एन्जॉय केला. मलाही खूप खुशी वाटली की सगळे माझ्याकडे आले आणि बड्डे एन्जॉय केला म्हणून. तर आता सगळेजण हळूहळू घरी निघत आहेत आणि आता माझी मम्मी देखील घरी चाललेली आहे. तर पप्पांचा फोन येतो आहे म्हणून तिला घाई झालेली आहे, तर ती निघालेली आहे घरी. त्यांचं पण थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आता त्या निघालेल्या आहेत घरी. आणि ह्या ज्या माझ्या बहिणीच्या मुली आहेत त्या माझ्या इथे थोड्याशा जवळच राहतात. तर असं करतायत की जशा गावावरून आल्यात, खूप दिवस झाले ह्यांची भेट नाही झाली, गळ्यात वगैरे पडत आहेत. तर ह्यांचं प्रेम असंच वाढत जावं आणि अशाच ह्या एकमेकींसोबत आयुष्यभर राहावं अशीच इच्छा आहे. यांना बाय करून झाल्याच्या नंतर मी माझ्या फ्रेंड्ससोबत थोडेसे फोटो क्लिक केले, थोडीशी मज्जा केली आणि माझ्या जी फ्रेंड्सच्या भावाच्या ज्या मुली आल्या होत्या त्यांना माझ्यासोबत व्हिडिओ काढायचा होता. तर आम्ही एक छोटासा व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर हे लोक देखील घरी गेलेले आहेत आणि मला देखील दुसरीकडे वाढदिवसाला जायचं आहे. तर हे जे सगळं व्हिडिओ जे काढलेले आहेत आणि जे फोटो वगैरे काढलेले आहेत, तर जी माझ्या बहिणीची मुलगी आहे अपर्णा, तिने काढलेला आहे. तर थँक्स अपर्णा आमचे व्हिडिओ काढण्याबद्दल, आमचे फोटो काढल्याबद्दल. ती आल्यापासून मोबाईलचा कॅमेरा धरूनच आहे. तर थँक्स पुन्हा एकदा अपर्णाला. आणि आता हे सगळेजण चालले आहेत घरी. यांना सगळ्यांना आता मी बाय करणार आहे. तुम्हालाही बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.